मॉम, मी पण आलेच. श्रीजा ही स्वतःचा ठसका सावरून आरवच्या मागे जाणार की अगं बस ग, कुठे चाललीस? मी आणि सुवर्णा तुझ्याशी इतक्या छान गप्पा मारतोय, तुला त्याची किंमत आहे की नाही? आजीने लगेच श्रीजाचा हात पकडून तिला परत खाली बसवलं. तिला श्रीजाची तडफड समजत होती, म्हणूनच तर मुद्दाम अडवून ठेवलेलं तिने तिला. जणू तिला तडफडताना बघून आपल्या या आगाऊ आजीलाच जास्त सुख मिळत होतं. आजी, पण ते आरू बेबी, श्रीजाचा जीव नुसता कासावीस होत होता. तिला आरवला नित्याला घेऊन गेलेलं बघून पोटात खाल्लेलंही आता प्रचंड प्रमाणात ढवळायला लागलेलं. अगं बाई, तू त्याला बेबी बोलत असली तरी आमचं लेकरू मोठं आहे बरं. चांगला 24 वर्षाचा घोडा आहे तो. त्यामुळे गप्पा बस इथेच. तो काय फिरून जाऊन इथेच येणार आहे. आजीने ह्यावेळी थोडा आवाज चढवून बोलताच श्रीजा नाईलाजाने शांत बसली. पण मनात मात्र आजीचा प्रचंड उद्धार चालू होता. इकडे आरव नित्याला ओढतच तिच्याच रूम मध्ये घेऊन आला. ते बघून नित्याचा श्वासच अडकला. त्याचा राग पूर्णता जाणून होती ती, पण आता तिच्यात त्याच्याशी भांडणाची अजिबात ताकद नव्हती. बिचार रात्रभर रडून थकलं होतं ते लेकरू. त्याने रूम मध्ये येताच तिला समोर उभा करून तिचा हात सोडला. तसं तिने काहीस गोंधळूनच त्याच्याकडे बघितलं, कारण साहेबांनी चक्क तोंडाचा पट्टा अजून सुरू केला नव्हता. हे जरा तिच्यासाठी शॉकिंगच होतं. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो त्याची तिच्या नजरेत खोलवर रोखलेली नजर बघून तिने पटकन तिची नजर झुकवली. त्याची ती काही सेकंदाची नजरच तिला पूर्ण अस्वस्थ करून गेली. वर त्याची शांतता आता तिचा जीव घेत होती. शेवटी सहन न होऊन तिनेच हिम्मत एकवटली. काही बोलायचं आहे का? नित्याला त्याचं वागणं आज थोडं वेगळंच जाणवत होतं. त्यात नेहमी ज्या डोळ्यात तिला राग दिसायचा, आज त्याच नजरेतली काळजी का कोणास पण तिला बेचैन करून जात होती. त्यांच्यात काही बदलत आहे का, हाच प्रश्न तिला राहून राहून पडत होता. हेच मीही विचारतोय. तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? आरवने तिच्यावर नजर रोखतच त्याच्या दोन्ही केशात हात गुपसले. त्याचा तो ॲटिट्यूड बघून इथे नित्याच्या कपाळावर आट्या पडल्या ना. भलेही तिची नजर खाली होती, पण त्याच्या अंगातल्या खोड्या बखूबी जाणून होती ती. तिच्याकडून साहेबांना सॉरी ऐकायचं होतं, म्हणून इतका आटापिटा चाललेला त्याचा. नाही, मला का तुझ्याशी बोलायचं असेल? तुझ्याशी बोलणारी खाली वाट पाहत बसली असेल तुझी. जा तू, नाही तर आरू बेबीच्या क्युटीला राग येईल. नित्याने आता मान वर करून तिची नजर थेट त्याच्या नजरेत आणली आणि त्याच्याकडे बघून नाक मुरडून ती मागे वळालीच होती की आरवने तिचा हात पकडला. पण ह्यावेळीची पकड जरा जास्तच मजबूत जाणवली तिला. त्यातूनच साहेब आता चिडलेत हे समजायला तिला टाइम लागला नाही. पण त्याच्या त्या खोल डोळ्यातल्या अबोल भावनांपेक्षा त्याचं हे चिडणंच तिला चांगलं वाटायचं. नक्की तुला काही बोलायचं नाही? त्याने मान थोडी तिरपी करत तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. पण तिने आताही मागे वळून न पाहताच फक्त मानेनेच नकार दिला. ते पाहून तो गालात हसला. मॅडमचे नखरे त्यालाही चांगलेच माहीत होते. ठीक आहे तर, नको बोलू. तो शांत आवाज कानावर पडताच तिने चमकून मागे बघितलं, पण आता तो तिथे कुठेच नव्हता. तशी ती पळतच डोअरपाशी आली, तर कॉरिडॉर मध्येही तिला तो दिसला नाही. अरे, हा आत्ताच तर इथे होता ना, मग इतक्या लवकर मिस्टर इंडिया कसा झाला? नित्या विचार करतच तिच्या रूमचा दरवाजा लावून
त्याला टेकून तशीच उभी राहिली. तसं तिचं लक्ष तिच्या मनगटावर गेलं, ज्यावर अजूनही त्याच्या स्पर्शाची ऊब तिला स्पष्ट जाणवत होती. माहित आहे सगळं अशक्य आहे, तरी ते शक्य करण्याचा माझा कोणताच अट्टाहास नाही. फक्त तू खुश राहा, बाकी मला काहीच नको. त्याच्या त्या स्पर्शाला मनात साठवत तिने अलगद डोळे मिटले. तसं तिच्या ओठांवर हलका हसू आलं, पण ते हसू कधीच कोणाला दिसणार नव्हतं, अगदी त्यालाही नाही. पण इतक्यात तिला काही आठवताच तिने खाडकन डोळे उघडून डोक्याला हातच लावला. नीतू, अगं बाई, तू तू इतकी निवांत काय बसलीये? अगं तू स्वतः आजीकडून वहिनीची जबाबदारी घेतली ना? अगं अजून तिची मेहंदीवाली ही आली नाही, मग बाकी गोष्टी कशा होणार? जर हे आता आजीला कळालं ना, तर ती तर बिन लग्नाची तुझीच वरात काढेल. नित्या घाईतच तिचा फोन घेऊन लगबगीने बाहेर पडली. आरव, अरे तू तू का मला घेऊन चालला आहेस? मलाही भाई आणि वहिनीचं लग्न अटेंड करायचं होतं ना. तू जर आजी आणि मॉमला समजवलं असतं तर त्यांनी नकार दिलाच नसता की तुलाच मी तिथे थांबलेलं आवडलं नाही. श्रीजा आता आरववर काहीशी चिडलेली. आरव खाली आल्यावर श्रीजाला घेऊन तडक बाहेर पडलेला. त्याला आधी या आफतलाच घराबाहेर काढणं गरजेचं वाटलं, कारण त्याला आता तिच्यावरून घरात कोणतं महाभारत नको होतं. श्रीजा, हे बघ, मला कळतायत तुझ्या भावना, पण मी माझ्या भाईच्या प्रत्येक डिसिजनची रिस्पेक्ट करतो. जर त्याला एखादी गोष्ट नाही आवडत तर मलाही ती गोष्ट नाही आवडत. ऑलरेडी मी त्याच्या एका रूलला ब्रेक करून त्याला हर्ट केलंय, मग आता अजून नाही. आरव ड्राईव्ह करता करता शांततेत श्रीजाला व्यवस्थित समजावत होता, पण त्याचं ऐकून श्रीजा समजायचं तर सोडा, पण आता रागाने भडकली ना. तिला त्याच्या बोलण्याचा इतका राग आला की तिने अक्षरशः तिचे दात घट्ट दाबून धरले. आरू बेबी, प्लीज कम ऑन यार. तू कुठल्या तुरुंगात नाही राहत जे कोणाचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायला लागतील. ते घर तुझंही तितकंच आहे जितकं भाईंचं आहे, त्यावर तुझाही समान अधिकार आहे. मग तू तुझ्या मनानेही काही डिसिजन घेऊच शकतो ना. आणि आरव, एकदा नीट विचार कर, जर तुझं आयुष्य तुझ्या भाईच्या आवडीनिवडींवर डिपेंड आहे तर तुझ्या भाईला तर मी आवडलीच नाही, हे तर त्यांच्या पहिल्या नजरेनेच कळालं मला. मग तू आता मलाही सोडून देणार का? श्रीजाने आता बोलता बोलता रागातच आवाज वाढवताच इथे आरवचं फक्त कपाळच नाही तर पूर्णच्या पूर्ण तोंडच आकसलं गेलं आणि स्टेअरिंगवरची पकड घट्ट होऊन कपाळावर भरमसाठ आट्या पसरल्या आणि पुढच्या क्षणी त्याने करकचून गाडीला ब्रेक मारला. तशी श्रीजा अनावधान असल्याने पुढे लोटली गेली. तरी बरं तिने सीट बेल्ट लावलं होतं, नाहीतर तिचं हे वचावचा चालणारं तोंड नक्कीच फुटलं असतं. आरव, ती त्याच्यावर परत चिडायला जाणार की आऊट. आरवचा शांत पण तितकाच गंभीर आवाज तिच्या कानावर पडला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. नेमका आता तो काय बोलला हेच तिने नीट ऐकलं नव्हतं. आय सेड आउट. ह्यावेळी तो तिच्यावर इतक्या काही जोरात ओरडला की ती दचकून मागे डोरला चिकटली. त्याच्या नजरेतले ते भडकलेले अंगार बघून तिचं हृदय अक्षरशः टुनकन उडून बाहेर येतं की काय असं झालं तिला. त्याच्या त्या लाल झालेल्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट कळत होतं की तो किती चिडलाय ते. आरव, पण इथे कसं? म्हणजे बाजूचा सामसूम रस्ता बघून श्रीजाने भीतीने आवंडा गिळला. डोळे तर घाबरून केव्हाचे वाहू लागलेले. हो, इथेच. माझ्या भाईबद्दल बोलण्याचा हक्क मी कोणालाच दिला नाही, अगदी त्या देवालाही नाही, कारण माझा भाई माझ्यासाठी जे करेल ते अगदीच योग्य असतं.
आणि येस, तू बरोबर बोललीस. जर माझ्या भाईने मला तुला सोडायला सांगितलं तर मी नक्कीच सोडेन. आरवचे ते विषासारखे धारधार शब्द बघून श्रीजाचे डोळे मोठेच झाले. हा तिच्यासाठी खूप भयानक धक्का होता. आरव, तुला तुला कळतंय का? तू तू काय बोलतोय? हे बघ, आय नो, मला भाईला असं काही बोलायला नको हवे होतं. मी त्यासाठी खरंच सॉरी बोलते. ते मी रागात चुकून बोलून गेले. माझं इंटेन्शन तुला हर्ट करण्याचं बिलकुल नव्हतं. यू ऑल्सो नो मी भाईंची खूप रिस्पेक्ट करते. पण आपण मागची 2 वर्ष सोबत आहोत. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. प्लीज तू मला सोडून नको जाऊस. मी कसं जगू तुझ्याशिवाय? आरव, मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. प्लीज सॉरी. मी परत असं काही नाही बोलणार. आय एम रिअली सॉरी. प्लीज. आरवचं ऐकून श्रीजा अचानकच पॅनिक झाली. आरव पासून लांब होणं ही गोष्ट तिला सहन होणाऱ्यातलीच नव्हती. श्रीजा स्टॉप बिहेविंग लाईक अ किड्स. तिचा आक्रोश ऐकून त्याचं डोकं आणखीनच उठलं. आरव प्लीज. पण ती आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आत्ताही त्याचा हात घट्ट पकडून बसलेली ती, जणू तो लगेच तिच्या हातून सुटून जाणार आहे. श्रीजा, तू मागच्या कारने घरी जा. तुला माझे गार्ड सेफली घरी सोडतील. आरवने कसा बसा त्याचा राग आवरत तिचा त्याच्या दंडाभोवतीचा हात सोडवला. नाही, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. आय सेड ना, आय एम सॉरी. श्रीजाने परत त्याचा हात पकडताच आत्ता मात्र आरवचे पेशन्स संपले. पण आजचा दिवस खूप स्पेशल असल्याने त्याला स्वतःचा मूड खराब करायचा नव्हता. श्रीजा, लिसन टू मी. आपण या विषयावर नंतर बोलूया. अँड डोंट वरी, मी तुझ्याशी नक्की बोलेन. पण प्लीज तोपर्यंत मला थोडा स्पेस दे. नाहीतर उगाच मला खरंच तुला नको असलेली स्टेप उचलावी लागेल. आरवच्या नजरेतली ती धमकी बघून श्रीजा गारच पडली. नाही, मी जाते. पण तू मला आठवणीने कॉल कर. मी तुझ्या फोनची वाट पाहीन. तिला चांगलंच माहीत होतं आरव रागात कोणाचंच ऐकत नाही. पण त्याचा राग शांत झाल्यावर ती त्याला आरामात कंट्रोल करू शकत होती. इकडे मोनालिसाचं बोलणं ऐकून खवळलेला अग्नेयचा राग त्याने त्याच्या हाताच्या मुठीत दाबून धरला आणि तिच्या आत्मविश्वासाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. राग तर तिला बघूनच येत होता. पण आज त्याला कोणताच तमाशा करायचा नसल्याने त्याने शांततेत बोलणं पसंत केलं. तुला असं वाटतंय का की तू मला हे बोलणार आणि मी तुझं लगेच ऐकणार म्हणून? यावेळी अग्नेयच्या चेहऱ्यावर ते खुनशी हसू बघून मोनालिसाच्या ओठांवरचं हसू गायब झालं. कारण आत्ता त्याची नजर अगदीच निर्विकार होती. त्यामुळे त्याच्या मनाचा तळ गाठणं तिला जमणारच नव्हतं. येस, तुम्हाला ह्यावेळी माझं ऐकावंच लागणार. कारण तुमच्याकडे चॉईसच नाही आहे. मोनालिसा अजूनही त्याच एटीत बोलत होती. जणू तिला वाटत होतं आज ती जे बोलेल ते होणारच होतं म्हणून. बाई, तो राक्षस आहे. मागच्या टाइमला त्याने फक्त तुझा गळा पकडलेला. ह्यावेळी तुला क्षणातच लुणाच्या पोटात घालायलाही त्याला वेळ लागणार नाही. आणि तुला हे कोणी सांगितलं की या अग्नेय अग्निहोत्रींची लाईफ कोणत्या चॉईसवर डिपेंड आहे? आय थॉट यू नेव्हर नो एव्हरीथिंग अबाउट मी. माझ्या लाईफमध्ये जी व्यक्ती आहे तिच्यासमोर मला कोणत्या चॉईसचीही गरज नाही. शी ओनली वन इनफ फॉर मी. अग्नेयचा आवाज आता कमालीचा थंड झाला. ते जाणवताच इथे मोनालिसाचं शरीरही गारटून गेलं. त्याची नजरच इतकी भेदक होती की ती खूप विचार करून एक एक शब्द बोलत होती. समोरच्या खुर्चीवर तो ज्या दिमाखात बसलेला की त्याचा ऑरा बघून
इथे भीतीने तिची वाचा घशाशी आलेली, तरी हिच्या अंगात गुण जे ही परत त्याच्याशी बोलायला आलेली. अग्नी, तुम्हाला कळत का नाही आहे की तुमचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. आपण कितीतरी वेळा इंटिमेट झालोय. अँड वी, मोनालिसा पुढे बोलतच होती की ते तर तू खूप जणांबरोबर झाली आहेस, मग त्या सगळ्यांवरच तुझं प्रेम असेल, राईट? अग्नेयाने तिच्या बोलण्यात आला कटू सत्यही समोर आणून ठेवताच मोनालिसाचं तोंड तर बघण्यासारखंच झालं. अग्नी, मी मान्य करते की मी खूप लोकांसोबत क्लोज झाली आहे, पण तुम्ही लाईफमध्ये आल्यापासून मी कधीच कोणाचा विचार केला नाही. त्या क्षणापासून या मोनाने स्वतःला फक्त तुम्हाला सोपवलं. अग्नेय, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते, इतकं की तुमच्यासाठी मी काहीही करू शकते. आणि मला माहित आहे तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करता. घ्या, हिला ह्याच्यावर कॉन्फिडन्स बघा. मोनालिसाच्या शेवटच्या वाक्यावर अग्नीने परत तिला टोकलं. नॉप, मी तुझ्यावर प्रेम नाही करत. आय लव्ह ओनली माय प्रिन्सेस अँड इवन आय कॅन ऑल्सो डू एनिथिंग फॉर हर. तिच्यासाठी मी स्वतःचा जीव देऊही शकतो आणि तिच्यासाठी कोणाचा जीव आरामात घेऊही शकतो. अग्नेयाच्या नजरेसोबत आवाजाला चढलेली धार बघून मोनालिसा काही क्षण शांत झाली. त्याच्या नजरेतला जुनून तिला स्पष्ट दिसत होता, पण परत तिच्या ओठांवर तेच क्रूर हसू आलं. अग्नेय अजूनही शांत नजरेने तिच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे हावभाव बघत होता, पण तरी अजूनही संयमात बसलेला तो. चला, मान्य तुम्ही त्या सो कॉल्ड, मोनालिसा बोलतच होती की अग्नेयच्या डोळ्यात अचानक चढलेली रागाची छटा बघून तिने पटकन तिचे शब्द सावरले. आय मीन, तुम्ही त्या मुलीवर प्रेम करता, पण ती तुमच्यावर खरंच प्रेम करते का? म्हणजे तिला तुमच्याबद्दल सगळं माहीत असेलच ना? तुमचे शॉक आणि तुमची आधीची लाईफ. मोनालिसाच्या मनातले इरादे आत्ता कुठे जाऊन अग्नीला कळून चुकले. तशी त्याच्या ओठांवर अगदीच कडवट स्माईल आली, पण तरी तो अजूनही शांत राहणार होता. अग्नी, हे बघा, आय नो व्हेरी वेल की तिला तुमच्या लाईफ बद्दल काहीच माहीत नाही आहे. इवन आपल्या दोघांचं स्टँड रिलेशनही तिला माहीत नसणार. आणि तिच्यासारख्या डाऊन टू अर्थ असलेल्या मुलींना ते कदापि सहन होणारही नाही, बिकॉज त्या 1% लॉयल्टीवर ट्रस्ट करणाऱ्या असतात. सो ट्रस्ट मी, जेव्हा तिला कळेल की तुम्ही आधीच तुमच्या शरीराला कोणाला तरी स्पर्श करू दिलाय, तर ती कधीच तुमचा स्वीकार करणार नाही. पण माझं तसं नाही. मला माहीत आहे माझ्यासोबत असतानाही तुम्ही कितीतरी मुलींबरोबर नाईट स्पेंड केली आहे, पण मला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. मी तुमच्यावर खरं प्रेम करते. मोनालिसा आत्ता कळकळीने अग्नेयला पटवून द्यायचा प्रयत्न करत होती, पण वेडी ज्या आगीला मिळवायला चाललेली तो आधीच कोणाचा तरी झाला होता. मोनालिसा, यू आर ग्रेट यार. मीन्स माझ्या जाणाला तू अगदी परफेक्ट ओळखलंस. आय ऑल्सो नो दॅट तिला जर माझा पास्ट समजला तर ती खूप हर्ट होईल, म्हणूनच तर मी तिला तो सांगितला नाही ना. पण इथे माझी जाणा मला एक्सेप्ट न करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तिला त्या गोष्टी मी कळूही देणार नाही ज्याने तिला हर्ट होईल. अग्नेय तिरकस हसत त्याच्या जागेवरून उठला. अँड इफ आय सेड तिला ऑलरेडी कळालं आहे तर? ह्यावेळी मोनालिसाच्या बोलण्याचा रोग समजून आत्ताही अग्नेय तिरकस हसला. त्याच्या आत्ताच्या हास्यातही काहीतरी गूढ होतं जे मोनालिसाच्या छोट्या मेंदूला कळणारच नव्हतं. देन लेट्स सी व्हॉट हॅपन्ड. अग्नेय तिथून जायला वळणार. तुम्हाला जर तिने एक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही मला एक्सेप्ट कराल ना? यावेळी मोनालिसाने
त्याचा हात पकडूनच त्याला अडवून अधीरतेने विचारलं. तिची ती व्याकुळ नजर बघून त्याला तिची कीव आली. येस, डेफिनेटली. तरीही तिच्या प्रश्नाचं अगदी एका शब्दात उत्तर देऊन तो तिथून बाहेर पडला. पण त्याचं ऐकून इथे मोनालिसा वेडी व्हायचीच बाकी राहिलेली. जणू आता अग्नेय तिचाच ह्याची तिला खात्रीच झाली होती. तिने पटकन मोबाईल उचलून कोणाला तरी कॉल केला आणि काहीतरी बोलणं झाल्यावर ती फोन कट करताच ह्यावेळी तिची स्माईल कमालीची मोठी झालेली. अग्नी, आता तुम्ही बघाच, तुमची ती सो कॉल्ड प्रिन्सेसच तुम्हाला कशी लाथाडते ते. पण तेव्हाही तुमची मोना तुम्हाला मिठीत घ्यायला तितकीच पॅशनेट असेल. मोनालिसा ही मनाशी काहीतरी पक्क ठरवून तिथून बाहेर पडली. इकडे सियाला काही मेकअप आर्टिस्ट तयार करतच होत्या की तिच्या टेबलवर ठेवलेल्या फोनवर कंटिन्यू नोटिफिकेशन पडायला लागले. त्याच्या आवाजाने सिया तो फोन हातात घेणार. मॅम, प्लीज शेवटची 10 मिनिटं द्या. ॲक्च्युली तुमच्या नखांना आत्ताच नेल आर्ट केलंय, म्हणून त्याला सेट व्हायला 10 मिनिटं लागतील. त्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता. त्या एका मुलीने सांगताच सिया तिच्या नावाने मनातच नाक मुरडत गप्प बसली. पण मनात त्यांना खडे फोडणं चालूच होतं. वैतागली होती ती या सर्व गोष्टींना. तिला या सगळ्या गोष्टींची सवय नसल्याने तिची चिडचिड होत होती. पण काढणार कोणावर ना, म्हणूनच मनाचे श्लोक चालू होते तिचे. ह्यांनी पाठवलेल्या मुलीही ह्यांच्या सारख्याच आहेत. सिया मनात बडबडून परत गप्प बसली. पुढच्या 10-15 मिनिटात सियाला पूर्ण रेडी करून त्या मुली तर निघून गेल्या. पण इकडे आता नजर उचलून स्वतःला आरशात पाहायचीही तिची हिम्मत होईना. या सगळ्यात तिला त्या मोबाईलचा तर पार विसर पडला. ती आत्ताही तिच्या लाचण्यात हरवलीच होती की वहिनी, ते भाई. मी त्या घाईतच धापा टाकत तिच्या रूममध्ये आली आणि तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून सियाच्या काळजात धस्सच झालं. मग काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल अग्नेय सोबत आणि मोनालिसाने आता कोणता डाव खेळला असेल? मग ह्यामुळे अग्नेय आणि सियाचं लग्न थांबेल का? यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा, जो खरंच खूप थरारक असेल. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करून या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.